दादा, हे अष्टक जे आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या आणि अष्टकाबद्दल डिटेलमध्ये सांगा. अष्टक माझ्याकडून स्वामींनी करून घेतलेली एक काव्यात्मक अनुभूती आहे. गुरुपादुक अष्टक ह्याच ज्या चर्मपादुका आहेत रामकृष्ण माटे यांना स्वामींनी स्वहस्ते दिलेल्या, ह्या पादुकेंशी मी लिटरली ह्यांना नेहमी, म्हणजे मी इथे राहिला होतो अभय माटे माझ्या मावस भावाकडे, यांची मी रोज पूजा करायचो. त्याचप्रमाणे इथे सखाराम महाराजांच्याही पादुका आहेत, यांची मी पूजा करायचो. पण त्यावेळी स्वामी समर्थ एवढे मोठे दत्तावतार आहेत हे माझ्या गावी नव्हतं, हे मी प्रामाणिकपणे प्रांजळपणे कबूल करतो. आमचे एक आध्यात्मिक गुरुजी आहेत, त्र्यंबक रोडला नाशिकला राहतात, त्यांचं नाव विश्वास साखरीकर. त्यांना मी सहज, माझ्या कामात भरपूर अडथळे येत होते, प्रमोशन मिळत नव्हतं बँकेमध्ये, कॅलिबर असूनही प्रमोशन मिळत नव्हतं, म्हणून मी त्यांना पत्रिका दाखवायला गेलो होतो. त्यांनी पत्रिका बघितली, मला सांगितलं की मी तुला एक मंत्र देतो, हा मी कोणालाही दिलेला नाहीये आणि हा तू पण कोणाला जाहीररित्या द्यायचा नाहीये, कोणालाच द्यायचा नाही. हा मंत्र तू करायला, काय अनुभूती येते, काय अनुभव येतात हे तू स्वतः अनुभव घे. तो मंत्र मी मनापासून करायला लागलो. त्रिकाल मंत्र मी करायला लागलो. साधारणतः 7-8 दिवसाचा कालावधी गेला. मी अतिशय मनापासून तो गणपतीचा मंत्र करत होतो. अभय माटे यांचे वडील रामकृष्ण विष्णू माटे हे आणि मी एका लग्न कार्यामध्ये एका पंक्तीला शेजारी बसलो होतो. त्यावेळी माझ्या मनात काय आलं माहित नाही. त्यावेळी मात्र मला कळलं होतं की स्वामी समर्थ कोण आहेत, हे तिसरे दत्तावतार आहेत, पूर्ण ब्रह्मा अवतार आहे दत्तात्रयांचा. एवढी माहिती मला तोपर्यंत, मी तेवढा सज्ञान झालो होतं असं म्हणायला हरकत नाही. मी दादांना विनंती केली की दादा, मला ह्या तुमचे रामकृष्ण माटे ह्यांना स्वामींनी ज्या चर्मपादुका दिल्या याची जी आख्यायिका आहे की ज्याचा उल्लेख गोपाळबुवा केळकर यांच्या बखरीत आहे, तर हे डोंबिवलीला खूप मोठा स्वामी समर्थ संप्रदाय भक्तगण आहेत, तर ह्या पादुका मी 3 दिवस नेऊ का डोंबिवलीला आणि आमच्या घरी आम्ही त्याची विधिवत पूजा करू. रोज सकाळी आरती, 12ला नैवेद्य, परत मध्यान्ह आरती, रात्रीची आरती आणि स्वामींना फलाहाराचा प्रसाद, अशा पद्धतीचं आम्ही यथोचित सगळं करू. त्यांना मी एक शब्द दिला दादांना की ह्याच्या पुढे जे पैसे जमा होतील, लोक स्वामींना पैसे देणार आहेत, ते स्वामींपुढे अर्पण करणार आहेत, हे सगळे पैसे मी तुम्हाला देऊन टाकेन, मला त्यातला एकही पैसा नको, असा मी शब्द दिला. दादांनी लगेच होकार दिला. मग पुढे दूरध्वनीवरून संपर्क करून वेळ ठरवली, डेट ठरवली. साधारणतः 30 जानेवारी, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी, माघी द्वितीया, माघी शुद्ध द्वितीया, माघ शुद्ध तृतीया आणि गणेश जयंती, हे 3 दिवस आमच्याकडे पादुका आणायचं ठरलं. आणि 13 तारखेला, 13 जानेवारी 2000 साली मला रात्री झोप येईना. मी सतत नामस्मरण करत असतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, स्वामींचं नामस्मरण करतो. आणि हे सुरू असताना ना, माझ्या कानामध्ये स्वामी शब्द फेक करत होते, एक एक शब्द माझ्या कानात. नरसिंह, हे ते, वटवृक्ष, अक्कलकोट, हे सगळे असे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी रात्रभर झोपू शकलो नाही. मी बँकेत नोकरीला होतो. दुसऱ्या दिवशी मी बँकेत कामाला गेलो आणि घरी आल्यावरती मी माझी आई, पत्नी आणि मुलाला सांगितलं, मला एकट्याला ह्या खोलीत कोंडून घ्यायचंय आणि मला जी काल स्वामींनी अनुभूती दिलेली आहे ही शब्दरूप मला कागदावर उतरवून काढायची. असं हे गुरुपादुकाष्टक घडलं. माझी मिसेस ही कवयित्री आहे, त्याच्यामुळे तिच्या पुढे मी ही संहिता ठेवली. तिने त्यातले 1-2 श्लोक जे आहेत हे पुढे मागे केले आणि गुरुपादुकाष्टक निर्माण झालं. स्वामींचे आशीर्वाद. पेन फक्त माझ्या हातात होतं. अनुभूती, शब्द, संहिता, काव्य, त्यातलं यमक, हे सगळं स्वामींची रचना होती. मला त्यांनी फक्त हातात पेन देऊन कार्यभाग आटपण्यासाठी पुढे केलेलं होतं, अशी माझी मनापासून धारणा आहे. आता यातला पहिला श्लोक आहे, श्री नरसिंह दत्तात्रेय वटवृक्षी प्रगटला, नमस्कार माझा श्री गुरु पादुकेला. तुम्ही जर बघितलं तर दत्तात्रेयांचा पहिला पूर्ण ब्रह्मा अवतार हे श्रीपाद श्रीवल्लभ.
श्रीपाद श्री वल्लभ लहान असताना त्यांनी त्यांच्या आईचे वडील बापनाचार्य आणि त्यांची आजी यांना सांगितलं होतं की माझा पुढचा अवतार जो आहे हा नरसिंह सरस्वती रूपाने होईल आणि त्यावेळी माझे जे चेहरा असेल हा आजोबा तुमच्याप्रमाणे असेल म्हणून. त्यानंतर त्यांनी जसं जसं ते मोठे होत गेले त्यानंतर त्यांनी बापनाचार्यांना परत सांगितलं की नरसिंह सरस्वतींचा अवतार संपवताना मी कर्दळीवनात प्रस्थान करेन आणि नंतर मी परत प्रज्ञापुरामध्ये, म्हणजे आत्ताचं अक्कलकोट, याचं पूर्वीचं नाव प्रज्ञापूर होतं, इथे स्वामी समर्थ नावानी नरसिंह सरस्वतीत परत स्वामी म्हणून प्रगट होतील. आता ह्याच्यामध्ये हा उल्लेख आला नरसिंह दत्तात्रय वटवृक्षी प्रगटला, नमस्कार माझा श्री गुरु पादुकेला. जुळलं दत्त संप्रदाय, भगवान दत्तात्रय, श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी. स्वामींना माझा पहिला नमस्कार. दुसरा श्लोक ह्यात असा आला, अक्कलकोटी आहे संत कर्ममेळा, नमस्कार माझा श्री गुरु पादुकेला. कर्ममेळा हे चोखोबांच्या मुलाचं नाव आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल चोखोबा हे भगवत भक्त होते, विठ्ठल रुक्मिणीचे भक्त होते. त्यांचं बाळणपण प्रत्यक्ष विठ्ठलानी केलेले अशी आख्यायिका आहे. जेव्हा तुमच्या सर्व जन्मातल्या पूर्वजन्मातल्या कर्मांचा मेळ म्हणजे त्याचं एकत्रित अनुभूती तुम्हाला जेव्हा मिळते तेव्हा अशा पद्धतीचं कार्य तुमच्याकडून घडतं. आता ह्या गुरुपादुकाष्टकामध्ये जसं मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे 10 पिढ्या दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय. आता तुम्ही विठ्ठलाची भक्ती करत असाल, वारकरी संप्रदायामध्ये पहिलं काय आहे की तुम्ही चोखोबांचं दर्शन घ्यायचे जाऊन. चोखोबा म्हणजे काय आहे, हा प्रतिकात्मक शब्द तुम्ही धरा. जरी त्यांचं नाव चोखामेळा असलं, चोख म्हणजे शुद्ध. तुम्ही शुद्ध अनुभूतीने जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाल तेव्हा तुम्हाला चोखोबांच्या दारी जाऊन त्यांना नमस्कार करून शुद्ध व्हायचंय. अंतःकरण तुमचं शुद्ध झालं पाहिजे. आणि ह्या चोखोबांचं बाळणपण विठ्ठलानी केलं तर त्यांच्या मुलाचं नाव कर्ममेळा. शेवटी बघा, कर्म सिद्धांत भगवद्गीतेत आलाय. कुठल्याही भारतीय, हिंदुस्थानी किंवा हिंदू संस्कृतीमध्ये कर्माला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही जेव्हा कुठलाही फायदा माझा कसा होईल हे न बघता जेव्हा कर्म करता तेव्हा अशा पद्धतीची चांगली अनुभूती तुम्हाला प्राप्त होते. ईश्वराचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे राहतात. आता विठ्ठलाच्या भक्तीमध्ये पहिले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चोखोबांचं दर्शन घ्यायला लागतं. म्हणजे चोखोबांचं दर्शन इथे आपल्याला घडतं. अक्कलकोटी हे संत कर्ममेळा. जर दत्त संप्रदायातले आत्ताच्या काळातले जर कोणी कर्ममेळा म्हणजे सद्गुरू असतील तर ते स्वामी समर्थ आहेत. मग ह्या स्वामी समर्थांना अक्कलकोटमध्ये असलेल्या या कर्ममेळ्याला माझा दुसरा नमस्कार. तिसरा श्लोक आहे, श्री स्वामी समर्थांनी गुरुमंत्र दिला, नमस्कार माझा श्री गुरु पादुकेला. स्वामी समर्थांनी गुरुमंत्र काय दिले भक्तांना की तुम्ही रोज नामस्मरण करा, फळाची अपेक्षा ठेवू नका, कोणाचीही तुमच्या इच्छित देवतेची उपासना करा. स्वामींनी कधीच म्हटलं नाही तुम्ही माझं नामस्मरण करा म्हणून, किंवा नरसिंह सरस्वतींनी कधीच म्हटलं नाही. शेवटी काय आहे की आपण यकश्चित लोक आहोत जन्माला आलेले. आपण सद्गुरूंना शरण जाणं हे कर्म प्राप्त आहे. तुम्ही जेव्हा सद्गुरूंना नवविविधा भक्तीमध्ये जी भक्तिसूत्र सांगितली आहेत ह्या सगळ्याचा अवलंब करून तुम्ही जेव्हा सद्गुरूंना शरण जाता तेव्हा तुम्हाला ईश्वराची प्रचिती, ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी समर्थांनी मंत्र देऊन काय केलेलं आहे भक्तांना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे. आत्ताच्या जगामध्ये सगळे जे नोकरीची ठिकाणं आहेत किंवा व्यापारी संस्था आहेत, कॉर्पोरेट्स आहेत, प्रत्येक स्टाफला, प्रत्येक अधिकाऱ्याला टार्गेट ओरिएंटेड काम करावं लागतं, मार्केटिंग ओरिएंटेड. तुम्ही कॉर्पोरेटसाठी किती निधी आणताय, तुमच्यामुळे मला बिझनेस किती मिळणार आहे. बँकांचंही असंच आहे आणि कॉर्पोरेटचंही असंच आहे. ह्या सगळ्यामध्ये काय आहे, सर्वसामान्य नागरिकांची खूप ओढाताण होते. त्यांना एक स्टॅटिक प्रेशर येते की हे टार्गेट पूर्ण नाही झालं तर माझा बॉस मला उद्या काय बोलेल. मग स्वामींनी काय सांगितलंय, तुम्ही नामस्मरण करा, मी तुमच्या पाठीशी आहे.
ह्या सगळ्यामधून तुमची मी यथोचित सोडवणूक करीन. तुम्हाला असली कुठलीही दुःखी अनुभव येणार नाही. तुम्हाला सर्वत्र यशप्राप्ती होत राहील. आता इथे वारकरी संप्रदायाचा जर उल्लेख बघितला तर स्वामी समर्थांनी गुरुमंत्र दिला. तर ज्ञानेश्वर माऊलींना त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांनी गुरुमंत्र दिला होता. कारण त्यांच्याकडे नाथ परंपरा होती, नवनाथांची परंपरा होती. ज्ञानेश्वर माऊलींच्या घराण्यावरती गहिनीनाथांचा अनुग्रह होता. हा अनुग्रह प्राप्त झाल्यामुळे आपणाला ब्रह्मा विष्णू महेश आणि मुक्त अवस्था मुक्ताई अनुभवायला मिळाली. संत साहित्यामधून पूर्ण जगभर त्यांच्या तत्वज्ञानाचा एक प्रचार आणि प्रसार झालेला आपल्याला दिसतो. तर तो गुरुमंत्र ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथांनी दिलाय. म्हणजे एकीकडे दत्त संप्रदाय माझ्या घराण्यातला आणि वारकरी संप्रदायाचा मेळ स्वामींनी ह्या सगळ्या गुरुपादुकाष्टकामध्ये दाखवलेला आहे, अनुभव दिलेले आपल्याला. चौथा श्लोक काय आहे? भिवू नकोस सांगोनी साधक आधारला, नमस्कार माझा श्री गुरुपादुकेला. परत स्वामींनी विश्वास दिलेला आहे आपल्या सद्भक्तांना. घाबरू नकोस, शरण जा सद्गुरूंना, रोज नामस्मरण कर, सत्शील राहा, चारित्र्य संपन्न राहा, प्रामाणिक राहा. असं जर तुझं कर्म असेल तर तुला घाबरायचं काय कारण आहे? मी तुझ्या पाठीची आहे ना आशीर्वाद रूपाने. प्रत्यक्ष स्वामींनी अनेकांना दर्शन दिलेत, मलाही दिलेलं आहे. मी हे तुम्हाला प्रांजळपणे कबूल करतो. आणि स्वामींनी सांगितलेल्या सगळ्या ह्या गोष्टी त्या मी माझ्या जीवनात अंगीकारलेल्या आहेत. जिथे मला भ्रष्टाचार करायला लावणार होते तिथे मी बँकेची नोकरी सोडलेली. त्याचं मला अजिबात भीतीभय नव्हतं. मला माहिती आहे माझ्या प्रामाणिकपणाचं निश्चित चांगलं जे काही आहे ते मी स्वामींचरणी अर्पण केलेलं आहे. स्वामी माझं काही वाईट करणार नाहीत. उलट मला त्याच्याहून चांगली संधी स्वामींमुळे मिळेल हा दृढ विश्वास माझ्या मनात होता. पाचवा श्लोक, विश्वबंधुभाव सर्व जन शिकवला. आता बघा वारकरी संप्रदायामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे संत होतेच होते. त्याबरोबर जनाबाई होती, चोखोबा होते, सावतामाळी होते, निळोबाराय होते. हे जेव्हा पंढरपूरच्या वारीला जायचे तेव्हा कोणाच्या मनात जात होती का हो? जी मनातून जात नाही ती जात. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, एकनाथ महाराज, त्या मानाने नामदेव महाराज, नामदेव शिंपी, तुकाराम महाराज वाणी, जनाबाई खालच्या कुळातली. पण हे जेव्हा यांच्या मनात पण कधी जात आली नाही म्हणून एकोप्यानी त्यांनी अनेक वर्ष पंढरपूरची वारी केलेली आहे. त्याचा उल्लेख इथे आहे. आणि हा विश्वबंधुभाव वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला शिकवलेला आहे. तोच स्वामींनीही शिकवलेला आहे विश्वबंधुभाव, की तुम्ही कोणाला त्रास देऊ नका, कोणावर अन्याय करू नका. तुमच्या कुठल्याही कृत्यांमुळे समोरच्याच्या डोळ्यात अश्रू येता कामा नयेत. हे स्वामींचं मूळ शिकवण आहे सगळ्या भक्तांना. हा विश्वबंधुभावच आहे ना स्वामींनी सर्व भक्तांपुढे ठेवलेला, तोच वारकरी संप्रदायामध्ये. तर पुढचा श्लोक, परमार्थाचा मार्ग सद्भक्ता दाखविला. आता तुम्ही आपल्याकडे एक नामघोष होतो पंढरपूरच्या वारीला. जेव्हा आळंदी आणि देहूहून जेव्हा वारी निघतात तेव्हा एक नामघोष होतो, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. हा असाच नामघोष का होतो? निवृत्ती, निवृत्ती म्हणजे तुम्ही षडरिपूतून निवृत्ती घ्या, षडविकारांमधून निवृत्ती घ्या. ही जर निवृत्ती तुम्ही घेतली तर तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं जीवन जगायला लागा, चारित्र्य संपन्न व्हा. आणि हे जेव्हा तुम्ही सगळ्या षडरिपूतून निवृत्त व्हाल तेव्हा तुम्हाला ज्ञानदेव कळेल. म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, तुम्हाला खरं ज्ञान टाचणी एवढं का होईना मिळायला लागेल. आणि हे जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळेल तेव्हा सोपान, सोपान म्हणजे शिडी, जिना, अध्यात्माचा जिना तुम्ही चढू शकाल. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, तो जिना अध्यात्माचा जेव्हा तुम्ही नामरूपी किंवा नामस्मरणाच्या माध्यमातून नवविविधा भक्तीच्या माध्यमातून चढायला लागाल तेव्हा तुमच्या शारीरिक आणि आत्म्याची अवस्था मुक्ताई सारखी होईल.
तुम्ही सर्व दुःखातून सुखातून मुक्त व्हाल. बघा, वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाण आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जो सुखी असतो तो कधी ना कधी दुःखी होतो, त्याच्या कर्माप्रमाणे. असंच होतं असं काही नाही. जो दुःखी असतो तो सुखी पण होतो, पण जो सुखरूप असतो, दुःख आणि सुख याच्यापासून अलिप्त राहतो, तो सुखरूपच राहतो. आता पुढचं अनुभूती, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ. तुम्हाला मुक्ताईची अनुभूती मिळाल्यावर सद्गुरू तुमच्याकडे 100 पावलं चालत येतात. मग त्या एकनाथाचं म्हणजे एकाच सद्गुरूचं तुम्ही नामस्मरण, चिंतन, मनन करायला लागता. हे जेव्हा तुम्ही करायला लागता, हे कशाच्या माध्यमातून तुम्ही करता? नामदेव. जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण कराल एकाच एकनाथाचं म्हणजे एकाच सद्गुरूचं, तर तुमची पुढची अवस्था काय होईल? तुकाराम. तुकाराम ह्या नावामध्ये तुम्ही ईश्वराला प्रश्न विचारता, तू का राम? तुझ्यामध्ये जे रामतत्व आहे हे माझ्यामध्येही आहे. ही अनुभूती तुम्हाला या सगळ्यातून मिळते. म्हणून ही नावं अशी आलेली आहेत. अद्वैत सत्याचा साक्षात्कार दिला. आपल्याकडे द्वैत अद्वैत सिद्धांत आहे. आपल्याला ईश्वर म्हटलं की आपल्याला मूर्ती लागते, पण तुमची प्रगती अध्यात्मातली जेव्हा होते तेव्हा तुमच्या पुढे साक्षात सद्गुरूंची मूर्ती नसली तरी ती मूर्ती तुमच्या हृदयात जागृत होते, हृदयात त्याचं अधिष्ठान होतं. त्याच्यामुळे तुम्हाला मूर्तिरूप असं काही समोर रूपक लागत नाही किंवा प्रमेय लागत नाही किंवा काही प्रमाण लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अद्वैत तत्वाचा तुम्हाला साक्षात्कार ह्या मार्गातून होतो. सोहम शिवाने महानुभव वाढविला. तुम्हाला जनाबाईची गोष्ट माहिती असेल, त्यांचा एक अभंग आहे, धरिला पंढरीचा चोर. त्याच्यामधले एक कडवं आहे, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठले अंतरंगी कोंडीला. जनाबाईंनी ईश्वराला काय सांगितलं, विठ्ठल भगवंताला, की तू मला दर्शन देतोस की नाही? नाही तर कोहमचा उत्तर आहे सोहम. कोहम म्हणजे तू कोण आहेस, सोहम म्हणजे तू आणि मी एकच आहोत. ही अनुभूती या श्लोकात आपल्याला येते. आता हे 8 श्लोक लिहून मी थांबलो होतो. जेव्हा माझ्याकडे ह्या पादुका आल्या त्यावेळी मी एका माउंट बोर्डवरती हे सगळं लिहिलं होतं. काय लिहिलं होतं, कसं लिहिलं होतं मला काही माहित नाही. हे जे मी आता तुमच्या पुढे वक्तव्य करतो ही नंतर आलेली अनुभूती. ह्या स्वामी समर्थांच्या पादुकांच्या चर्मपादुकांच्या दर्शनाला आमच्याकडे त्यावेळी साधारण 4 ते 5 हजार लोक आली. त्याच्या पुढे जो जमलेला निधी होता तो मी रामकृष्ण विष्णू माटे म्हणजे अभयदादांच्या वडिलांना सुपूर्द केला. मला एकदा स्वामींनी दृष्टांत दिला, अरे गाढवा, तू हे अष्टक तर लिहिलंच, लोकांना कसं कळणार हे कोणी लिहिलंय? 9वा श्लोक लिही, त्याच्यामध्ये तुझं नाव आलं पाहिजे. म्हणून शेवटचा श्लोक लिहिलाय, म्हणे विद्याधर भोळा प्रयत्न केला, नमस्कार माझा श्री गुरु पादुकेला. भोळा म्हणजे अतिशय भोळसट मनाने केलेला हा प्रयत्न आहे. त्यावेळी माझा मी राहिलेलो नव्हतो, माझं संपूर्ण शरीर आणि आत्मा स्वामीमय झाला होता. आणि जेव्हा या पादुका आल्या त्या तेव्हा हे मी माउंट बोर्डवर लावलं होतं. एक अण्णा गद्रे नावाचे प्रसिद्ध दत्तभक्त, दत्तपद्म महाराज, दत्तपद्म स्वामी आणि भागवत काका, ही जी दत्त संप्रदायातली प्रसिद्ध मंडळी आहेत ती माझ्या घरी आली. ती त्या अण्णा गद्र्यांना हे गुरुपादुकाष्टक वाचून, त्यावेळी 9वा श्लोक लिहिलेला नव्हता, त्यांच्या अंगामध्ये संचार झाला आणि त्यांनी मला बोलवलं. आणि मी असं म्हणत नाही की त्यांनी माझी कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न केलाही असेल, पण मी काही एवढ्या पात्रतेला होतो की नाही होतो मला अजूनही माहीत नाहीये. मी 3 मिनिटं त्यांच्या चरणांवर पडून होतो. मला जेव्हा जागरूकता आली तेव्हा त्यांनी सांगितलं, हे सगळं तुझ्या गुरुपादुकाष्टकामुळे घडलेलं आहे आणि ह्याचं तुम्ही विषम स्वरूपामध्ये वाचन करायला लागा, ह्याची छपाई करा, ह्याची पॅम्पलेट बनवा, त्याच्या खाली ही टीप लिहा, या गुरुपादुकाष्टकाचं वाचन 1, 3, 5, 7, 9 च्या पटीत करायचं, म्हणजे विषम स्वरूपात करायचं. तर हे मी छापलं. तर बऱ्याच लोकांना वाटलं, बऱ्याच लोकांनी ह्याच्याप्रमाणे विषम स्वरूपात हे वाचायला सुरुवात केली. अनेकांचे अनेक अनुभव आहेत त्या बाबतीतले. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येतं की ही कलाकृती
माझ्याकडून स्वामींनी का घडवून घेतली असावी? मी त्या पात्रतेचा आहे का? कारण आरशात बघितलं तर हा विद्याधर एवढा दत्तभक्तीत स्वामी भक्तीत प्रामाणिकपणे बुडलेला आहे का? खरं सांगायचं झालं तर नामस्मरण मी करतो रोज. तुम्ही म्हणाल 1 तास देवाची पूजा करा, तर हे माझ्याकडून होत नाही. कारण मला घड्याळावर आम्ही पळत असतो मुंबईकर नोकरीच्या निमित्ताने. त्याच्यामुळे त्रिकाल नामस्मरण मी करतो. त्याच्यामुळे माझी पात्रता बहुधा स्वामींच्या चरणी नामस्मरण माझं रुजू झालं असावं आणि त्यांनी आशीर्वाद रूपी कार्य माझ्याकडून करून घेतलं असावं, हे लोकांपुढे मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा